नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत। आणि हा जो प्रश्न आहे हा प्रत्येकाच्या मनामध्ये होता आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आहे की कमीत कमी भांडवल, कमीत कमी गुंतवणुकीमध्ये कुक्कुटपालन कसे करावे की जे अगदी 5,000 रुपयामध्ये होऊ शकेल, किंवा कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आम्हाला लाखोचं उत्पन्न भेटणारा असा व्यवसाय कोणता आहे जो आम्ही ज्याला करू पण शकतो आणि ज्यामधून आम्हाला उत्पन्न देखील चांगलं भेटू शकतं। तर तोच विषय म्हणजे गुंतवणूक फक्त 5,000 पण उत्पन्न मात्र 1,00,000 रुपये। हे कसं? उत्पन्न म्हणजे संपूर्ण खर्च वजा होऊन 1,00,000 रुपये उत्पन्न आपण फक्त 5,000 रुपये कसे 5,000 रुपये गुंतवून कसे काय मिळू शकतो, तर अशी संपूर्ण माहिती या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। म्हणजे नुसतं तुम्हाला या ठिकाणी बडबड नाही तर याचं प्रॉपर तुम्हाला लॉजिकली पॉईंट टू पॉईंट हिशोब सांगून तुमच्यासमोर गणित मांडून या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक हिशोब सांगणार आहे आणि प्रत्येक नियोजन, प्रत्येक जुगाड तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि शक्य असल्यास व्हिडिओला हेडफोन लावून बघा, कारण की आपला व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्याकडे जास्त लक्ष द्या, तेव्हा तुम्हाला हा हिशोब गणित संपूर्णपणे समजेल। आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे प्रत्येक सेकंदाला मिनटाला मी काहीतरी वेगळा हिशोब सांगत आहे, त्यामुळे तुम्ही एकही सेकंद या व्हिडिओमध्ये पुढं मागं करायचा नाही आहे किंवा या ठिकाणी व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही आहे। व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जे लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला देखील या ठिकाणी लाईक नक्की करा। तर बघा, गुंतवणूक फक्त 5,000 म्हणजे नक्की आपल्याला काय करायचं आहे 5,000मध्ये, बरोबर? तर बघा, आता मी माझ्या स्वतःच्या चुलत भावाचं उदाहरण घेतो। बघा, आपल्याकडं जेव्हा आजी आजोबा होते आपले किंवा आपले जे गावाकडचे लोक आहेत तर त्यांचे गोठे इतके मोठे असतात, आपण बघू शकतो की काही काहींचे 40 फूट लांबीचे गोठे असतात, काही काहींचे 50 फूट लांबीचे असतात, काही काहींचे 10-20 फूट लांबीचे गोठे असतात। म्हणजे आपण त्याला पडवी पण म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण गुरं वगैरे ठेवत असतो किंवा आपला चारा साठवण असेल किंवा आपलं जुनं घर असेल। कारण की आता बऱ्याच लोकांच्या ठिकाणी काय होतं की ते मळ्यामध्ये नवीन घर बांधतात किंवा या ठिकाणी मळ्यामध्ये त्यांचं जुनं घर असतं आणि त्या ठिकाणी ते सध्या बंद पडलेलं असतं, त्यामध्ये काहीच त्याचा वापर नसतो। मग अशा सिच्युएशनला काय होतं की आपल्याकडं पडव्या असेल, गोठे असेल किंवा मग जुनं घर किंवा एखादी रूम रिकामी असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये आपण त्यामध्ये गुरं ठेवतो किंवा आपलं मोकळं असतं। मग त्यामध्ये आपण जर कोंबडी पालन केलं तर आपला जो शेडचा खर्च आहे तो या ठिकाणी वाचणार आहे। म्हणजे जर आपण 5,000मध्ये कोंबड्या किंवा एक कोंबडा आणला, म्हणजे तसं जर आपण बघायचं गेलात तर 400 रुपयाच्या हिशोबाने एक कोंबडी, अशा आपण 4,000 कोंबड्या समजा आणल्या आणि त्यामागे एक जर 700 रुपयाचा भारीतला चांगल्या प्रतीचा एक कोंबडा आणला, असे करूनच 4,700 रुपये आपल्याला खर्च येईल। आणि कोंबड्याचा किंमत कधी कधी 700-1000 पण असू शकते, त्यामुळे आपण टोटल 5,000 रुपये खर्च या ठिकाणी पकडला। आता 5,000मध्ये आपल्याला 10 कोंबड्या आणि एक कोंबडा भेटला, बरोबर? म्हणजे आपलं मेन भांडवल या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट ज्याची झाली, आपलं मेन भांडवल म्हणजे आपल्या कोंबड्या, बरोबर? आता बघा, गावठी कोंबड्या जर तुम्ही बघायला गेलात तर 10-20 गावठी कोंबड्या आपल्या गावाकडं असंच आपल्या शेतामध्ये, परसदारामध्ये किंवा उकिरड्यावरती चरत असतात। त्यांना काही खर्च नसतो, काही नसतो, फक्त एवढंच का त्यांचं उत्पन्न खूप कमी असतं। पण जर आपण 10 गावठी कोंबड्या पाळल्या आणि जर आपल्याला यामधून लाखोचं उत्पन्न काढायचं आहे तर त्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील। जसं की त्यांना आपण गोठ्यामध्ये एक स्वच्छ गोठा ठेवावा लागेल। जर तुमच्या गोठ्यामध्ये शेण असेल तर काही हरकत नाही आहे, पण जर तुमच्या गोठ्यामध्ये सारखंच पाणी साचून राहत असेल तर त्यावरती तुम्हाला काहीतरी उपाय करावा लागेल, कारण की गोठ्याला तुम्हाला सपाट बनावं लागेल किंवा सपाट गोठा असेल तर एकदम चांगली गोष्ट आहे। त्यानंतर तुमच्या ह्या 10 कोंबड्या दिवसभर तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोडू शकता किंवा तुम्ही छोटंसं समजा 2-1 हजारची जाळी आणली आणि घरामागं किंवा तुमच्या शेताभोवती थोडीशी जाळी मारली आणि त्यामुळे त्यांना जर तुम्ही सोडलं तर दिवसभर त्या ठिकाणी चरतील, किंवा उकिरड्याला तुम्ही जाळी मारली आणि उकिरड्यावरती सोडल्या तर दिवसभर तिथं त्या चरतील आणि या जंगली रानटी प्राण्यापासून त्यांचं संरक्षण देखील या ठिकाणी होऊन जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ज्या
तुम्ही 10 कोंबडे आणले, आता त्यात साहजिकच आहे ते अंडे पण काढणार आणि त्यातून पिल्लं पण काढणार. आणि जर तुम्ही बघायला गेलात गावठी कोंबडी, तर गावठी कोंबडी ही 20-21 दिवस अंडे देते. त्यानंतर 20-21 दिवस अंड्याला उबवते. म्हणजे असा तिचा 1.5 महिना म्हणजे 40-50 दिवस निघून जातात, 1.5 महिना. आणि पिल्लं निघाल्यानंतर ती ब्रूडिंग करते, उबवते आणि तिचं ती 2-1 महिने पिल्लं सांभाळते. 2-1 महिने पिल्लं सांभाळल्यानंतर ती पुन्हा अंड्यावरती येते. अशी संपूर्ण हिची सायकल, हिची प्रोसेस चालू असते. जर आपण या ठिकाणी जर 10 गावठी कोंबड्या आणल्या आणि स्टार्टिंगला समजा त्यांनी अंडे दिल्यानंतर प्रत्येकीखाली आपण 15 ते 20 अंडे या ठिकाणी ठेवले उबवायसाठी. जर आपल्याकडे 10 कोंबड्या आहेत तर आपण या ठिकाणी 150 अंडे किंवा 200 अंडे उबवण्यासाठी ठेवून दिले. आता जर आपण प्रत्येक कोंबडीखाली 15 ते 20 अंडे या ठिकाणी ठेवले असेल तर साहजिकच आहे त्याच्यातून 3-4 अंडे खराब होतील आणि उर्वरित 10-12 पिल्लं या ठिकाणी जिवंत राहतील. आता 10-12 पिल्लामधून जर आपण 2-3 पिल्लांची मर पकडली तरी आपल्याकडं 10-1 पिल्लं तरी सुदृढपणे जिवंत राहतील आणि आपल्याला पिल्लू जन्माला येईपर्यंत आपला 1.5 महिना निघून गेलेला असेल. त्यानंतर प्रत्येक कोंबडीचे 10 पिल्ले, असे 10 कोंबड्यांचे 100 पिल्ले आपल्याजवळ राहणार आहे. आता हे 100 पिल्लं कोंबडी 1.5 महिन्यानंतर या ठिकाणी 2 महिन्याच्या आसपास सांभाळणार आहे. म्हणजे एक ॲव्हरेज टाईम पिरियड जो आहे कोंबडीना पिल्लं सांभाळायचा तो 2 महिन्याचा असतो. हा पुढं मागं पण होऊ शकतो, पण एक सरासरी ॲव्हरेज टाईम 2 महिन्याचा आहे. आता जर हे 100 पिल्लं या 10 कोंबड्या सांभाळता आहे आणि या जर आपण हिशोब केला तर बघा 100 पिल्लं आपल्याला किती 1.5 महिना आपल्याला अंडे देण्यामध्ये आणि अंडे उबवण्यामध्ये गेला आणि तिथून 2 महिने या ठिकाणी पिल्लं सांभाळायला गेला. असे आपले 3.5 महिने पहिल्या लॉटला निघून गेले, म्हणजे 100 पिल्लांना निघून गेला. आता दुसरी स्टेप ज्यामध्ये कोंबडी पुन्हा अंड्यावर येणार, पुन्हा ते 15-20 अंडे देणार. त्यानंतर पुन्हा आपण त्या अंड्यांवरती तिला बसवणार आणि अंड्यावरती पोचल्यानंतर 1.5 महिन्यामध्ये पुन्हा नवीन 100 पिल्लं तयार होणार. एका कोंबडीचे 10 असे 10 कोंबड्यांचे 100 पिल्लं दुसऱ्यांदी पुन्हा पैदा होणार. आता सेम प्रोसेस 2 महिने ती सांभाळणार, 2 महिन्यानंतर पुन्हा अंड्यावर येणार. म्हणजे वर्षभरातले 8 महिन्यानंतर ती तिसऱ्यांदी पुन्हा अंड्यावर येणार, पुन्हा अंडे देणार, त्यातून पिल्लं काढणार आणि परत 2 महिने सांभाळणार. असे 4-4-4-12 या ठिकाणी 12 महिन्यामध्ये ती 3 वेळा पिल्लं काढणार. आता प्रत्येक कोंबडीने 10-10 असे 3 वेळा पिल्लं काढली म्हणजे 30 पिल्लं प्रति कोंबडीची होते. आणि 30 गुणिले जर आपण 10 कोंबड्यांचा हिशोब केला तर 300 पिल्लं आपल्याजवळ या ठिकाणी शिल्लक राहत आहेत. आता तुम्ही म्हणशाल 300 पिल्लांना जागा खूप लागते. साहजिक आहे, जर तुमच्याकडं लहान पिल्लं असेल 15 दिवसाच्या आतले तर एका स्क्वेअर फुटामध्ये तुमचे 3-4 पिल्लं आरामशीर मावून जातील. जर तुमच्याकडं मोठ्या कोंबड्या असतील, जेव्हा पिल्लं मोठी होतील तेव्हा 1-2 महिन्याचे, तेव्हा 2 स्क्वेअर फुटामध्ये एक स्क्वेअर फुटामध्ये 2 पिल्लं बसतील. आणि जेव्हा तुमच्या कोंबड्या मोठ्या होतील, जेव्हा पिल्लं तुमचे मोठे होतील, विकण्याजोगे होतील 4-5 महिन्याचे, तर त्यानंतर तुम्हाला एका पिल्लाला किंवा एका पक्षाला 1 स्क्वेअर फूट जागा लागेल. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलात तर 10x30चं जर तुम्ही शेड केलं किंवा 10x30चं तुमच्याकडं गोठा असेल किंवा 20x20चं घर असेल, रूम असेल, अशा प्रकारे जर तुमच्याकडं काही नियोजन असेल, बरोबर, जरी तर तुमच्याकडे या ठिकाणी आरामशीर इतके पक्षी या ठिकाणी ॲडजस्ट होऊन जाते. आणि गावठी कोंबड्यांची एक खासियत अशी आहे की ती एका स्क्वेअर फूटमध्ये 4 पक्षी सहज मावतात. 4 कसं काय, तर जर तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये, तुमच्या रूममध्ये किंवा शेडमध्ये जर तुम्ही आडवे बांबू लावले किंवा काही कप्पे तयार केले तर एकावर एक तुम्ही असे 4 जर कप्पे केले, बरोबर, कारण की ही जात जी असते गावठी कोंबडीची तर ती झाडावर, हा पक्षी आहे याला झाडावर बसायला आवडतं. त्याचप्रमाणे तुम्ही जर आडवे बांबू मारून आडवे बांबू बांधून तुम्ही या ठिकाणी एकावर एक जर 4 कोंबड्या बसायला त्यांना जागा केली तर या ठिकाणी साहजिकच आहे की 50 फुटाच्या जागेमध्ये तुमचे 200 पक्षी मावतील आणि 100 फुटाच्या जागेमध्ये तुमचे या ठिकाणी जवळपास 300-400 पक्षी किंवा कोंबड्या सहजपणे मावतील, बरोबर. म्हणजे कमी जागेत तुम्ही जास्त पक्ष ठेवू शकता. हे झालं आपलं राहण्याचं नियोजन. आणि जर तुम्ही शेड बनवायला गेलाच,
जरी तुम्ही शेड बनवायला गेलास तर तुम्हाला किती जागा लागणार आहे? जर 300 कोंबड्या आहे त्याच्या आपल्याला काय म्हणतात चौथा हिस्सा 25% आपल्याला जागा लागणार आहे. म्हणजे जर 300 कोंबड्या असेल तर तुम्हाला 80-90 फुटाचा लईतले 100 फुटाचा तुम्हाला या ठिकाणी शेड लागणार आहे. आणि 100 फुटाचा शेड करायचं म्हटल्यावर 10 बाय 10चा जर तुम्ही या ठिकाणी शेड केला किंवा जाळी मारली तर त्याला काही लई खर्च येत नाही. कारण की मी एक 3000चा बंडल आणला होता जाळीचा, जी पोल्ट्रीची जाड जाळी असते ना तिचा 50 फूट लांबी आणि 5 फूट उंचीचा, 50 फूट लांबी आणि 5 फूट उंचीचं जाळीचा बंडल आणला होता 3000 रुपयाला. बरोबर, म्हणजे त्यांनी जर आपण हिशोब काढला तर बघा 20 आणि 20 20 बाय 10चा सॉरी किती 15 बाय 10चा 15 बाय 10चा म्हणजे 150 स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी खुराडं किंवा शेड तयार होईल 3000 रुपयाच्या जाळीमध्ये. पण त्याला हाईट थोडी कमी राहील. आणि जर तुम्ही थोडी आणखी 4-5 हजारची जाळी आणली तुम्ही आणि थोडी स्वस्तातली हलक्या प्रतीची आणली किंवा सेकंड हँड जाळी आणली तर तुम्हाला आणखी स्वस्त आणि जास्त जाळी भेटेल. आणि जर तुम्ही वरतून जर सेकंड हँड पत्रे आणले किंवा जर तुम्ही पत्रे आणले नवीन जरी आणले, नवीन पत्रा 500-600 रुपयाला तुम्हाला 10 फुटी पत्रा येऊन जाईल. बरोबर, त्याला काही जास्त त्रास नाही आहे. आणि घरातलेच तुम्ही जर खांब उभे केले लाकडाचे, तुमच्या शेतामधून लाकडं असेल त्याचे खांब उभे केले किंवा सिमेंट खांब आणले 400-500 रुपयाला, लोखंडाचे खांब आणले किंवा सिमेंट खांब आणले तरी तुमचं या ठिकाणी 10,000 रुपयामध्ये एक इतक्या पक्ष्यांसाठी तुमचं शेड या ठिकाणी तयार होतं आहे. म्हणजे जरी शेड करायची वेळ आली तर तुमचे जास्तीत जास्त 10,000 रुपये पक्का शेड 10,000 रुपयामध्ये होऊन जाते. आणि जर तुम्ही कच्चंच करायचं म्हणलात तर मग त्याला तुमच्या मनाने जितका कमी हिशोब होईल तितका कमी बजेट त्याला लागेल. आणि जर तुमच्याकडं पडवी असेल, शेड असेल किंवा गोठा असेल मग तर काही विचारच नको. जसं पाहिजे तसं तुमचं पक्कं शेड तुमच्याजवळ या ठिकाणी असणार आहे. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी लसीकरण आणि वेळच्या वेळी स्वच्छता या ठिकाणी ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. आता त्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे खाद्य. आता बघा, जर तुमच्याकडं 10 कोंबड्या आहेत तर त्यांना दिवसाला फक्त 1 किलो खाद्य लागेल. 1 ते 1.5 किलोला इथले 1 किलो खाद्य त्यांना लागतं आहे. आणि 10 कोंबड्या आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही उकिरड्याला कंपाऊंड करून त्याच्यात सोडलं किंवा तुमच्या शेताचा भाजीपाला तुम्ही टाकला किंवा त्या दिवसभर 10 कोंबड्या कशा पण या ठिकाणी चरून त्यांचे ते चरतात. बरोबर की नाही? पण तरी देखील जर तुम्ही त्यांना मोकळ्या सोडल्या नाही किंवा थोड्या मोकळ्या सोडल्या आणि त्यांना खाद्य द्यायची वेळ आलीच तर 1 किलो खाद्य लागणार आहे त्या कोंबड्यांना. आणि 1 किलो खाद्यामधून तुम्ही जर फक्त 50% जरी खाद्य त्यांना विकतचं दिलं तरी अर्धा किलो खाद्य लागणार आहे. आणि 1 किलो खाद्याचा रेट चालू आहे 32 रुपये किलो. जर तुम्ही त्यांना दिवसाला अर्धा किलो खाद्य द्यायचं ठरवलं तर तुम्हाला फक्त 16 रुपये खर्च येतो आहे. फक्त 16 रुपये त्यांना खर्च येतो आहे अर्धा किलो 50% खाद्य द्यायला लागलं तर. आणि जर तुम्हाला वाटलंच की माझ्या कोंबड्यांना मला 100% खाद्य प्रोटीनचंच द्यायचं आहे, विकतचंच द्यायचं आहे, तरी तुम्ही देऊ शकता. 32 रुपये दिवसाला खर्च आहे, त्यामुळे तुम्हाला काही जास्त खर्च नाही आहे. बरोबर. आणि राहिली गोष्ट पक्ष्यांचं खाद्य, तर बघा एक जे पिल्लू असतं किंवा एक जी कोंबडी असते ते पहिल्या दिवसापासून ते 1-1.5 किलो होईपर्यंत 3 किलोच्या आसपास खाद्य खाते 1 किलो होईपर्यंत. बरोबर. आता जर तुमच्याकडं 300 पक्षी आहेत आणि त्यांना आपल्याला 1 किलो झाल्यानंतर विकायचेत, बरोबर ना, मग 1 किलो होईपर्यंत तुम्हाला सरासरी 900 किलो खाद्य लागेल. बरोबर. जर तुम्हाला 300 पक्ष्यांना प्रत्येक पक्षाला 3 किलो खाद्य लागतं आहे तर 300 पक्ष्यांना 900 किलो खाद्य लागेल विकेपर्यंत. आणि 900 गुणुले आपण 32 रुपये प्रति किलो खाद्याचा दर आहे, तर 900 गुणुले 32 रुपयाने आपण हिशोब लावला तर या ठिकाणी 28,800 रुपये आपल्याला पक्ष्यांचा किंवा पिल्लांच्या खाद्यांचा खर्च येतो आहे. म्हणजे 100% त्यांना आपण विकतचं खाद्य दिलं तर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एका वेळेस 300 पक्षी सांभाळायचे नाही आहे. तुम्हाला एका वेळेस 300 पक्षी सांभाळायचे नाही आहे. तर का? कारण की तुमचा जेव्हा पहिला लॉट विकून जाईल त्यानंतर तुमचा दुसरा लॉट 2-1 महिन्याचा झालेला असेल. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पहिल्यांदी पिल्लातून कोंबड्यामधून अंडे काढशाल तेव्हा तुमचा 1.5 महिना निघून जातो आहे. त्यानंतर 2 महिने हे पिल्लं लहानच असणार आहे. 3ऱ्या-4थ्या महिन्यानंतर हे वाढायला सुरुवात होती आहे. पण त्यानंतर कोंबडी 1-1.5 महिना अंड्यावरतीच असणार आहे. म्हणजे तुम्हाला बघा, म्हणजे तुमचं 1.5 महिने कोंबडी अंड्यावर आणि 2 महिने ती पिल्लं लहान असणार आहे. असे त्यांचे 4.5 महिने, म्हणजे पक्ष्यांचा जो जन्माला आल्यापासून 4.5 महिने हे त्यांचे फक्त तुमच्याकडे 100च पक्षी असणार आहे.
आणि 4.5 महिन्यानंतर पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही पक्षी विकून टाकणार. म्हणजे जोपर्यंत तुमचा दुसरा लॉट दुसऱ्या बॅचमधले पिल्लं मोठी होत नाही, म्हणजे जन्माला आल्यानंतर 15-1 दिवसाच्या आत तुमचा पहिला लॉट विकला जातो आहे. त्यामुळे तुमचा पैसा पण खेळता राहील आणि दुसऱ्या लॉटसाठी तुमच्याकडे पुन्हा जागा रेडी होईल. म्हणजे बघा, एका टायमाला तुमचे 3 लॉट नसणार आहे. पहिला विकल्यावर दुसरा, दुसरा विकल्यावर तिसरा, असं तुमचं नियोजन चालणार आहे, बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही जर खाद्य या ठिकाणी 100% बाहेरचं दिलं, विकतचं दिलं, प्रोटीनचं दिलं, लेअरचं फीड दिलं, तर तुम्हाला सरासरी 28,800 रुपये फक्त पिल्लांचा खर्च येतो आहे आणि कोंबड्यांचा 11,680 रुपये खर्च येतो. जर तुम्ही मोठ्या कोंबड्यांचा आणि लहान पिल्लांचा एकत्रित खर्च पकडला तर 40,480 रुपये आपल्याला या ठिकाणी 100% खाद्याचा खर्च येतो आहे. जर तुम्ही अर्धबंदिस्त करताय किंवा तुम्ही दिवसभर उकिड्यावर चरायसाठी सोडताय तर तुमचा हा खर्च 50% होईल, म्हणजे फक्त 20,000 रुपये होईल, बरोबर. जर तुम्ही 50% खाद्य देताय फक्त 20,000 होईल आणि जर तुम्ही 100% द्याल तर 40,000 खर्च होईल इथले. आणि दुसरी गोष्ट, त्यामध्ये तुम्हाला लसीकरण द्यावं लागेल. लसीकरणाचे तुमचे 5,000 गेले समजा आणि इतर खर्च तुमचे छोटे मोठे जो खर्च असेल तुमचा, त्यामुळे तुमचे आणखी 5,000 रुपये गेले. असे आपण 10,000 रुपये आणखी पकडले. तर बघा, आपल्याला सरासरी 40,000 ते 50,000 रुपये खर्च यांना सांभाळण्यासाठी लागला आहे. तो पण कसा, 100% खाद्य विकतचं, बरोबर. 100% खाद्य विकतचं आपण या ठिकाणी ठरलेलं आहे. जर आपलं घरगुती खाद्य असेल तर आपला हा खर्च आपल्याला खूप कमी करता येऊ शकतो. आता बघूया उत्पन्न. आता जसं की उत्पन्न बघायचं गेलात तर आपल्याकडं आहेत 300 पक्षी आणि जर आपण आपल्याकडं 40% कोंबडे असेल आणि 60% कोंबड्या असेल, पिल्लांमध्ये 40% कोंबडे असेल आणि 60% जर कोंबड्या असेल, म्हणजे किती, 120 कोंबडे आणि जर हिशोब केला तर 180 कोंबड्या. कोंबड्याचा रेट तुम्हाला पण माहिती आहे, आपण विकत आणताना 700 रुपयाचा हिशोब सांगितला होता. आणि जर तुमचा कोंबडा 600च्या पुढं, म्हणजे 600 ते 1,000 रुपये या दरम्यान कितीला पण विकला जाऊ शकतो. हे तुमच्या स्किलवरती, तुम्ही कशी मार्केटिंग करताय, तुम्ही कोणत्या ठिकाणी विकताय, तुमचं मार्केट कसं आहे, तुमचा कोंबडा कसा आहे, या गोष्टीवर अवलंबून आहे. जर तुम्ही कोंबडा 1,000ला विकला तर तुम्हाला 1,20,000 पण भेटू शकता नुसते कोंबड्यांचे. आणि कोंबडी तुम्ही 600ला विकली तर त्यानुसार तुम्हाला 600 × 180 हा सुद्धा तुम्हाला भाव भेटू शकतो. पण आपण काय करणार आहे की जर तुम्ही नवीन मार्केटमध्ये उतरताय तर तुम्हाला विकायला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा तुम्हाला स्वस्तात विकायला लागू शकता. त्यामुळे आपण एक सरासरी कोंबडा आणि कोंबड्या मिळून एकत्र करून सरासरी 500 रुपये रेट या ठिकाणी 300 पक्ष्यांचा पकडला आहे. आता 300 × 500 रुपये म्हणजे प्रत्येक पक्षी 500 रुपयाला, असे करून आपण 300 पक्षी विकले तर आपल्याला सरासरी 1,50,000 रुपये या ठिकाणी भेटत आहे. पूर्ण 1 वर्षामध्ये, किती, पूर्ण 1 वर्षामध्ये आपल्याला 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न भेटतं आहे. ज्यामध्ये तुमचा खर्च आला होता, ज्यामध्ये तुम्ही 100% खाद्य विकतचं दिलं, लसीकरण केलं आणि इतर खर्च 50,000 रुपये तुम्हाला लागला, तरी तुमच्याकडे निव्वळ नफा 1 लाख रुपये शिल्लक राहतो एका वर्षाचा. म्हणजे महिन्याला तुम्हाला ॲव्हरेज 8,000 ते 9,000 रुपये महिना या ठिकाणी पडला. जर तुम्ही हे खाद्य तुम्ही घरगुती दिलं किंवा 50% विकतचं दिलं आणि 50% घरगुती दिलं तर तुम्हाला आणखी 20,000 रुपये या ठिकाणी फायदा होणार आहे. म्हणजे 1,20,000 रुपये तुमचं एका वर्षाचं उत्पन्न आहे. म्हणजे तुमचा महिन्याचा 10,000 रुपये भेटणार. आणि जर तुम्ही 10 कोंबड्यापासून सुरुवात करताय म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मेहनत तर खूप कमी लागते. इतकं सांभाळायला तर आपली घरातली जी स्त्री असते किंवा घरातली आपली आई असेल, बहीण असेल, त्या पण हा घर बसल्या बसल्या व्यवसाय करू शकता. म्हणजे तुमचं थोडक्यात पार्ट टाईम उद्योग, पार्ट टाईम व्यवसाय करून तुम्हाला या ठिकाणी इतकं उत्पन्न भेटतं आहे जितकं तुम्हाला फुल टाईम काम करूनसुद्धा काही काही लोकांना भेटत नाही. आणि त्याच जागी जर तुम्ही 100 कोंबड्या आणल्या तर तुमचं उत्पन्न देखील 10 पटीने या ठिकाणी वाढणार आहे. जसं तुम्ही 10 कोंबड्यांवरती 1.5 लाख उत्पन्न काढलं किंवा 1 लाख उत्पन्न काढलं, त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्याकडे जर 100 कोंबड्या असेल तर तुमचं उत्पन्न देखील या ठिकाणी 10 पट वाढणार आहे. फक्त इतकंच की त्याला तुम्हाला फुल टाईम करावं लागेल. म्हणजे त्याच्याकडे तुम्हाला जास्त नीट लक्ष द्यावं लागेल. औषध वेळच्या वेळी, खाद्य वेळच्या वेळी तुम्हाला द्यावं लागेल आणि शेड वगैरे थोडंसं मोठं करावं लागेल. पण जर बघा, आता बरेच लोक बोलतील की जितकं वाटतं तितकं सोपं नाही आहे, तुम्ही हवेत बोलतात किंवा तुम्हाला बोलायला काय जातं. तर बघा, साहजिक आहे, बोलणं खूप सोपं आहे आणि रिअलमध्ये करणं खूप अवघड आहे. अवघड काय आहे, कारण की सर्व गोष्टी वेळच्या वेळी करावं लागतात. औषध, लसीकरण वेळच्या वेळी करावं लागतं. खाद्याचं नियोजन, तुम्हाला या ठिकाणी रोग
पैसा द्यावा लागतो, खाद्य विकत आणावं लागतं आणि त्यांना राहण्यासाठी जागा करावी लागते आणि विकायसाठी पण मेहनत लागते. विकणं पण सोपं नाही, विकायलाही मेहनत लागते, बरोबर. आणि कोणताही व्यवसाय तुम्ही जर नवीन करताय तर नवीन तो सुरुवातीला अवघड वाटतो आणि बरेच लोक करतायत, त्यांचा तर व्यवसाय व्यवस्थित चालला आहे, तर तुमचा का चालणार नाही. तुम्ही जर योग्यरित्या त्याचं नियोजन करत असाल आणि मनापासून करत असाल आणि कोणताही व्यवसाय सुरू करण्याअगोदर तुम्ही त्याची पुरेपूर माहिती घेत असाल, शिकत असाल, लसीकरण केव्हा कधी द्यायचं किंवा त्यांना खाद्य कोणतं द्यायचं ह्याबद्दल तुम्ही जर माहिती घेत असाल तर तुमची जो व्यवसाय आहे तो 100% यशस्वी होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता प्रशिक्षण कुठे भेटेल, काय भेटेल, तर तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन माहिती काढा, फार्मला व्हिजिट द्या आणि त्यापेक्षा पण सोपं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. असं का? कारण की आपल्या चॅनलवरती आपण दररोज या ठिकाणी महत्त्वाचे व्हिडिओ तर टाकतच असतो. त्यानुसार आपण लवकरच शेळीपालन आणि कोंबडी पालन यासाठी अगदी मोफतपणे प्रशिक्षण आणणार आहोत. फ्रीमध्ये संपूर्ण प्रशिक्षण आपण फ्रीमध्ये आणणार आहोत. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला या प्रशिक्षणाचा फायदा होईल, नक्कीच होईल. आणि बघा, या ठिकाणी तुम्ही काही पण निर्णय घेशाल किंवा कोणता पण व्यवसाय उघडशाल किंवा काही पण कोंबड्या पालन करशाल, पण त्या अगोदर तुम्ही तुमच्याकडून पूर्ण माहिती घ्या, कारण की यामध्ये सुद्धा रिस्क असतं, यामध्ये सुद्धा नुकसान होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यामुळे तुम्ही आधी प्रॉपर त्याच्याबद्दल माहिती काढा, त्यांच्या सर्व गोष्टी तुम्ही आधी एक तपासून बघा की किती नुकसान होईल, किती प्रॉफिट होईल, तुमचं नियोजन तुमच्याद्वारे तुम्ही कसं करू शकता, सर्व माहिती घ्या. आणि जर व्यवस्थितरित्या तुम्ही जर करत असाल तर तेव्हाच तुम्ही या धंद्यामध्ये उतरा. पैसा याच्यामध्ये भरपूर आहे, पण जो करेल त्याच्यासाठी आहे, बरोबर. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.